मेवणे बुवा सांगा तरी काय सरप्राईज आहे? सांगतो भाऊजी, थोडा धीर धरा. अहो मेवणे बुवा सांगून टाका ना आता काय सरप्राईज आहे ते. अहो ही पट्टी काढून टाका जरा. आता सांगतो. हे घ्या. ही तर एक मोठी गाडी वाटते. पण कोणती? ओय आता काय तुम्हाला बघाच. माझ्या प्रिय गोकुळधाम वासियांनो, तुमच्या समोर आता येत आहे एक जबरदस्त मस्त कार, जी विश्वजीत काका, आपला लाडका जावई पोपू, सॉरी गोल्डन क्रो अवॉर्ड विनर पत्रकार श्री पोपटलाल याला भेट म्हणून देत आहेत. 1 2 3. मेहता साहेब, तुम्हाला काय वाटतं किती किंमत असेल या गाडीची? पुढे कमीत कमी 40-45 लाख नक्कीच आहे. अरे काय मेहता साहेब, पूर्ण 45 लाखांची गाडी आहे आणि 1 लाख रुपये ऍडव्हान्स सुद्धा दिले आहेत. 45 लाख? हो बापूजी. अरे सॉडे, तुला कसं माहित? तू याच्यात सामील आहेस? हो सुब्रमण्यम अय्यर, विश्वजीत काकांचा फोन आला होता मला. त्यांनी मला एक गाडी बुक करायला सांगितली, मग मी केली. ओहो, सोडी. ते काय ना की आम्ही इथे कोणा कार डीलरला ओळखत नाही, त्यामुळे सोडी भाऊंच्या ओळखीच्या कार डीलर वाल्यांकडून आम्ही कार घेतली. तुमच्यासाठी गिफ्ट. अभिनंदन. खरंच पोपटलाल, तू खूपच नशीबवान निघालास रे. अगदी बरोबर. थँक्यू पप्पा, पण मी ही कार नाही घेऊ शकत. का? हा एक हुंडा आहे आणि मी हुंडा प्रथेच्या विरोधात आहे. वा वा वा, किती उच्च विचार आहेत तुमचे जावई बापू. पण हा हुंडा नाही आहे, ही एक भेट आहे आणि त्यासाठी नाही म्हणायचं नाही. नाही तरीही पप्पा, अहो तुम्ही मला तुमची मुलगी दिलीत, माझ्यासाठी हेच सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. खूपच छान पोपट भाऊ. स्वीट. हो जावई बापू, पण माझ्या इच्छेसाठी तुम्हाला हे घ्यावंच लागेल. पण पप्पा. पण वगैरे काही नाही, एवढ्या प्रेमाने ते देतायत तर घ्या ना प्लीज. दयावहिनी. पोपट भाऊ, याच्यात तर मी नाही पण म्हणू शकत नाही आणि हा पण नाही म्हणू शकत. तुमची इच्छा. हे बघा, जर तुम्ही कार नाही घेतली ना तर पप्पांना वाईट वाटेल. नाही मी तसं नाही होऊ देणार. हा म्हणजे तुम्ही ही कार घेणार ना? ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर मग. होय होय होय, अरे वा पप्पू, ऐकलं आपल्या पप्पूने ऐकलं. बरं सोडी, फक्त 1 लाख रुपये भरल्यावर अशी कार मिळते? अहो नाही हातीप्रा, तो कार डीलर माझा मित्र आहे. त्याने आता फक्त काही वेळासाठी गाडी पाठवली, नाहीतर पोपूसाठी जी गाडी बुक केली आहे ना ती 2 महिन्यांनी येणार आहे. अच्छा. काय 2 महिन्यांनी? नाही सोडी भाऊ, कार एका महिन्यात आली पाहिजे. 4-5 लाख रुपये अजून द्यावे लागले तरी हरकत नाही. अहो नाही विश्वजीत काका, पैशांचा काही विषय नाहीये. गाडीसाठी 4 महिने थांबावंच लागतंय. माहितीये, म्हणून तर ही कार बुक केली आहे.
फक्त 1 लाखाची गुंतवणूक करून सगळ्या गोकुळधाम मधल्या लोकांना खुश केलं. कारची गरजच नव्हती ना पण. सोडी भाऊ, प्रयत्न करा की दीदी आणि भाऊजींच्या लग्नाच्या आधीच कार येईल. हो, ओय मी नक्की प्रयत्न करेन. अरे पण विश्वजित काका यांचं लग्न कधी करायचं? दयाताई, माझी तर इच्छा आहे की उद्याच लग्न व्हावं. बाबा मला तर मान्य आहे. काय मान्य आहे पोपटलाल? साखरपुड्याची तयारी होऊ शकते एका दिवसात, लग्नाची नाही होऊ शकत एका दिवसात. बरोबर आहे. बरोबर आहे. हे बघा, लग्नात खूप तयारी करावी लागते. कमीत कमी 3-4 आठवडे तर हातात हवेत. बिलकुल. पोपटलाल, तू लग्न करतोस बाबा, त्यात हॉल बुक करणं, कॅटरर्स, डेकोरेशन, खूप तयारी करावी लागते. हो हो ना. ओ भिडू, ओय पोपूचं पहिलं लग्न आहे ना, मग त्याला कसं सगळं माहित असेल? पहिलं लग्न म्हणजे सोडी, एकच लग्न असतं बाबा. हा तेच ते. माझी एकुलती एक मुलगी आहे, थाटात लग्न झालं पाहिजे. कमीत कमी 1 महिना तर हवा. हो, आणि आता लग्नाचा सीझन पण तर सुरू आहे. ठीक आहे, तर ठरलं मग. 1 महिन्यानंतर येणाऱ्या सगळ्यात चांगल्या मुहूर्तावर आपण पोपट भाऊंचं लग्न करायचं. काय म्हणता? बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. हो हो. ठीक आहे, आता इतकी वर्ष वाट पाहिली, त्यात 1 महिना अजून वाट बघेन. ओय पोपू यारा, ओय तू नाराज होऊ नकोस हा. ओय 1 महिन्यात तुझं लग्न होऊन जाईल. अरे महिना असा जाईल असा. पोपट भाऊजी, थोडासा संयम ठेवा. आणि आता तर मी ऑफिशियल कपल आहात. बरोबर. हा आता तर तुम्ही बाहेर फिरायला पण जाऊ शकता. हो हो, मग काय. आणि मी तर असं ऐकले की साखरपुड्यापासून लग्नापर्यंतची वेळ असते ना, ती सोनेरी वेळ असते. अगदी बरोबर आहे. काय कोमल? पप्पा, जर तुमची परवानगी असेल तर मी सपनाला आज डिनरला घेऊन जाऊ शकतो का? हो हो, नक्कीच नक्कीच. हो हो पोपट बाळा, आता तर तुम्हा दोघांचं लग्न होणार आहे. जा जा, तुम्ही फिरा, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांना जाणून घ्या आणि सुखाचा संसार करा दोघांना. वा वा चंपक भाऊ, किती छान बोललात तुम्ही. तुमच्यासारख्या वयस्कर माणसाचा आशीर्वाद असेल तर मला माझ्या मुलीची काहीच काळजी नाही. भाऊजी, माझ्या बहिणीची काळजी घ्या. काळजी करू नका मेवणे साहेब, मी तुमच्या बहिणीची योग्य काळजी घेईन. वा. पोपट भाऊ, हे बघा, सपनाला सांभाळून घेऊन जा आणि वेळेवर घरी सोडा. कारण पोपट भाऊ, एक लक्षात ठेवा, अजून तुमचं लग्न नाही झालंय. हो हो बहिणींनो, मी तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवेन. निघूया. एक काम करा, तुम्ही आम्हाला आमच्या घरी सोडा आणि नंतर फिरायला जा. ओके पप्पा, चला निघूया. नमस्कार. चला, चला. सांभाळून चला. जा. वय वय पोपू. बापूजी. हा. बाय. वा वा. हो, सगळं कसं एकदम अगदी. हो ना. छान ना. मेहता साहेब, आपण तर वेगळाच विचार करत होतो, पण ही माणसं किती चांगली निघाली. हो. बघा ना, पोपटाचा साखरपुडा झाला, हे सगळं स्वप्नासारखंच वाटतंय मला. अरे स्वप्नच आहे सचिव महोदय. आपला पोपटलाल इतक्या वर्षापासून लग्नाचं स्वप्न पाहतोय आणि त्याच्या लग्नाचं स्वप्न सपनाच्या रूपात पूर्ण होईल हे कोणाला माहिती होतं. आता देव करो सगळं काही छान. अगदी बरोबर आहे. आता फायनली पोपटलालच्या लग्नाचे लाडू आपल्याला खायला मिळतील. हो, कोणी विचार केला होता की पोपटलालला एवढं चांगलं स्थळ मिळेल? पोपटला महिना मिळाली. काही कमाल आहे. 2 दिवस आधी लग्नाची काही बोलणी सुद्धा नव्हती आणि आज साखरपुडाही झाला. हो, बघा ना, सगळं कसं अगदी पटकन झालं नाही. ओय दया वहिनीने आपल्या सगळ्यांची चिंता सुद्धा निघून गेली. हो, हा. मी खूप खुश आहे, कारण पोपट भाऊचा साखरपुडा झाला आणि सासरकडचे पण किती चांगले आहेत. हो, दयाबाईनी, बघा ना, विश्वजित काकांचा स्वभाव किती छान आहे. पोपट भाऊंसाठी गिफ्ट पण आणलंच आणि आपल्यासाठी पण आणलं. पोपट भाऊना 45 लाख रुपयांची कार गिफ्ट केली त्यांनी. अरे, आजच्या काळात कोण करतं असं? टचवूड. आणि सपना सुद्धा किती चांगली आहे. हो, ते महत्वाचं आहे. मी खरोखर म्हणते, पोपट भाऊंचं ना नशीबच जळलंय. अगदी बरोबर आहे बाबा. माझी तर खजाईजीला हीच प्रार्थना आहे की त्यांच्या आनंदाला कुणाची नजर ना लागो. पण पोपट भाऊंसाठी ही नजर लागायची नाही,
तर नजर भिडण्याची वेळ आहे. आज तर पोपट भाऊ आणि सपना वहिनी एकत्र फिरतील, मजा करतील आणि रात्री डिनर करतील.